चरणाशी आज बसोनी, पापी मी हो पापी मी आठवितो, सुकलेल्या त्या गतपापांची क्षमा तुला मागतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये 15व्या स्तोत्राच्या 2ऱ्या वचनात परमेश्वराच्या मंडपात त्याच्या सानिध्यात कोण राहू शकतो हे सांगताना स्तोत्रकर्ता म्हणतो, जो सात्विकपणे चालतो, नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो. खरे तर नीतिमान मनुष्यच खऱ्या अर्थाने नीतीने वागू शकतो. विचार करूया, देवाच्या नजरेत मनुष्य नीतिमान कसा गणला जातो. परमेश्वराने यरीहो शहर इस्रायलाच्या हाती दिले होते. यात देवाने राहाब नावाच्या एका कसबिनीची मदत मिळवून दिली. यरीहो हेरण्यास गेलेल्या हेरांचा तिने विश्वासाने स्वीकार केला व त्यांना राजाच्या शिपायांपासून वाचविण्यासाठी माळ्यावर लपवून ठेविले. तिने मनपूर्वक कबूल केले की तुमचा देव परमेश्वर हाच वर स्वर्गात व खाली भूतलावर देव आहे. त्यांची पाठवण करताना तिने त्यांच्याकडून तिच्यासाठी व तिच्या कुटुंबासाठी अभय मिळविले. महत्त्वाचे म्हणजे त्या हेरांनी सांगितल्याप्रमाणे तिने तिच्या घराच्या खिडकीला किरमिजी रंगाचा धागा विश्वासाने बांधिला. ती तिच्या व तिच्या कुटुंबाच्या बचावाची खूण ठरली. तिच्या विश्वासाचे कौतुक करताना इब्रिकरांस लिहिलेल्या पत्राच्या लेखकाने तिचा इतिहासातील महान विश्वासवीरांच्या यादीत समावेश केला आहे. तर याकोब म्हणतो, राहाब हिने देखील जासूदांचा पाहुणचार केला व त्यांना दुसऱ्या वाटेने लावून दिले. यात ती क्रियाने नीतिमान ठरली नाही काय? होय, समाजात जिला तुच्छतेने पाहिले जात होते अशा एका वेश्येने केलेली विश्वासाची कृती तिला नीतिमान ठरवून गेली. मला खात्री आहे पुढे ती आपले जीवन नीतीने जगली असेल. त्यामुळेच तर विदेशी असताना देखील तिचा दाविदाच्या वंशावळीत व पर्यायाने ख्रिस्ताच्याही वंशावळीत समावेश झाल्याचे आढळते. मनुष्य कितीही मोठा पापी असला तरी तो विश्वासाने नीतिमान ठरवू शकतो. कारण निर्दोष व निष्कलंक ख्रिस्ताने प्रत्येक मनुष्याच्या पापांसाठी प्रायश्चित्त व्हावे म्हणून वधस्तंभावर स्वतःचे अर्पण केले व तिसऱ्या दिवशी मरणातून उठून त्याने पाप, मरण, कबर व सैतान या सर्वांवर विजय मिळविला आहे. जे त्याच्या मरणावर व पुनरुत्थानावर विश्वास ठेवितात त्यांस तो पाप क्षमा देऊन नीतिमान ठरवितो. ते परमपवित्र परमेश्वराच्या सानिध्यात येण्यास पात्र ठरतात. आपण आपल्या कोणत्याही पापामुळे संकोच न करिता प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून नीतिमान ठरावे म्हणून परमेश्वर आपणास धैर्य व कृपा पुरवो हीच प्रभुचरणी प्रार्थना. धन्यवाद.